लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री शहरात अतिक्रमण धारकावर कारवाईचा हातोडा, काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला. फुलंब्री शहरात अतिक्रमण धारकावर कारवाईचा हातोडा, काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला. अनेक दिवसांपासून फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर वाहतूक कोंडी होत आहे. पूर्वी हर्सुल गावात सतत वाहतूक कोंडी होत असे, मात्र महामार्ग रुंदीकरण झाल्यापासून हर्सुलची सुटली आणि फुलंब्रीत गुंतली असे म्हणण्याची वेळ आली आहे. फुलंब्रीत सतत होणाऱ्या ट्रॅफिक जामने दिनांक 26 एप्रिल रविवार रोजी रेकॉर्ड ब्रेक केला. तब्बल 4 ते 5 तास 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कडकडत्या उन्हात लहान लहान प्रवासी, मुलं तसेच रुग्णवाहिकांचे आणि नवरदेव नवरींचे प्रचंड हाल झाले होते. ही बातमी रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीत प्रसिद्ध होताच संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले व आज दिनांक 28 तारखेला वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर राष्ट्रीय महामार्ग, फुलंब्री पोलीस प्रशासन व नगरपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत अतिक्रमण जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडण्यात आले. तसेच फळविक्रेत्यांचे फळसकट हातगाड्या जप्त करण्यात आल्या. आता हेच बघायचं आहे की हे अतिक्रमणधारक किती दिवस चूप राहतील व कधी पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण करतील. फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर सिग्नल यंत्रणा बसवून व 4 वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तैनात केल्याशिवाय पर्याय नाही असे नागरिकांमधून बोलले जात होते. तसेच ही मोहीम फक्त टी पॉइंटवरच थांबणार आहे की बसस्थानक परिसरात तसेच दरीफाटा, देवगिरी, साखर कारखाना रोड व ग्रामीण रुग्णालय फुलंब्री येथे सुद्धा अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. आज दिवसभर अतिक्रमण काढण्यासाठी फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव साठे, पोलीस गणेश काळे, अनंत पाचंगे, अनिल शिंदे, गोरखनाथ कणसे, पंकज रोहे, महिला पोलीस कर्मचारी सुवर्णा करताडे व इतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपंचायतचे कार्यालयीन अध्यक्ष प्रमोद तुपे व इतर कर्मचारी आणि राष्ट्रीय महामार्गाचे किशोर कुलकर्णी व इतर पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या अतिक्रमण पाडापाडी कारवाईवेळी कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेते यांनी हस्तक्षेप केले नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.